काल रात्री तिथे राडा झाल्याचं माहिती मिळालं. नाही, निश्चितपणाने एक तर ज्या वेळेला आपण डायलॉग आणि डेलिब्रेशन म्हणतो, लोकशाहीमध्ये काय पद्धत आहे की आपण संवाद केला पाहिजे आणि चर्चा केली पाहिजे. मग अशा पद्धतीने संवाद जर कुठल्या नेत्याच्या माध्यमातून, विरोधी पक्षाच्या पक्षनेत्याच्या माध्यमातून होत असेल तर ते संवाद, डायलॉग आणि डेलिब्रेशन, चर्चा याच्यामध्ये अडथळा करण्याचं जे काम कोणी केलं असेल ते चुकीचं आहे, ते घटनाबाह्य आहे. आपण नेहमी सांगतो की आपल्या देशाची तरुण पिढी हे आपल्या देशाचं भविष्य आहे. मग तरुण पिढीला जर आपण अशा पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न करणार असो, देशाचं भविष्य जर आपण अडचणीत आणणार असो तर निश्चितपणाने हे निषेधार्ह आहे. आणि शेवटी तरुणांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी, त्यांच्या समस्या या संवादाच्या माध्यमातून, डायलॉगच्या माध्यमातून होत असतात. मग अशा पद्धतीने चर्चा कुठलाही नेता जर करत असेल तर त्या नेत्याचं आणि त्या चर्चेचं स्वागतच केलं पाहिजे. दादा, अनेक वर्षापासून दूर आहात तुम्ही, सध्या कुठल्या पक्षात आहात, तुमची काय राजकारणामध्ये भूमिका आहे, तुमच्या प्लॅनिंग काय आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या नेतृत्वाने, या पक्षाने मला खूप काही दिलं. पक्षाच्या स्थापनेपासून या पक्षात आहे. मला लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाचं अध्यक्ष केलं, मला अण्णाभाऊ साठे महामंडळाचं अध्यक्षपद दिलं, मला मोहोळसारख्या विधानसभा मतदारसंघातून आमदार केलं. त्यामुळे पक्षाने भरभरून दिलं. राजकारणात सर्वच गोष्टी आपल्याला पाहिजे असं नसतं. त्यामुळे कधी पक्षाने जर थांबायला सांगितलं तर थांबण्याची तयारी देखील कार्यकर्त्याची असावी लागते. त्या दृष्टिकोनात आम्ही थांबलेलो आहोत. ज्यावेळेला पक्षाला योग्य वाटेल आम्हाला संधी दिली, निश्चितपणाने आम्ही त्या संधीचं सोनं करू. पण आज तो पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांसोबतच आहोत आणि साहेबांसोबतच राहणार. चर्चा होते की तुम्ही शिंदे गटात प्रवेश करणार आहेत? नाही, निश्चितपणाने राजकारणामध्ये चर्चा या होत असतात. माझे शिंदे सेनेच्या लोकांशी संबंध आहेत, आमदारांशी मैत्रीचे संबंध आहेत. शिंदे साहेबांना माझ्याबद्दल सहानुभूती आहे. BJPचे अनेक मंत्री आहेत, त्यांना माझ्याबद्दल सहानुभूती आहे. त्यामुळे वैयक्तिक संबंध असणं म्हणजे त्या पक्षात जाणं असं होत नाही. राजकारणामध्ये आयडिओलॉजीला महत्त्व असतं, निष्ठेला महत्त्व असतं आणि आपल्या विचारांना महत्त्व असतं. आम्ही पुरोगामी विचाराची लोक आहोत. आमची निष्ठा माननीय पवार साहेबांसोबत आहे आणि आमची तत्व, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तत्व हीच आमची तत्व. त्यामुळे पक्ष बदलण्याचा आणि बाकी सगळ्या गोष्टीचा विचारच होऊ शकत नाही. वास्तविक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजाची अस्मिता आहे, मातंग समाजासाठी दैवत आहे. तर खऱ्या अर्थाने मुंबईला अण्णाभाऊ साठेंची कर्मभूमी समजली जाते आणि घाटकोपर चिराग नगर येथे 15-20 वर्षापासून 15-20 वर्ष त्यांचं वास्तव्य होतं. त्यामुळे गेले अनेक वर्षापासून सातत्याने मातंग समाजाची आमची मागणी होती की अण्णाभाऊ साठेंच्या राहत्या घरी आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं. अशा पद्धतीची आम्ही मागणी सातत्याने करायचो. या मागणीचा सहानुभूतीपूर्वक पवारसाहेबांनी विचार केला आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने स्वतःच्या पक्षनिधीमधून ते अण्णाभाऊ साठे राहत असलेल्या ज्या 3 खोल्या आहेत त्या 3 खोल्या खरेदी केल्या. त्यानंतर 2002 पासून आजतागत त्या खोल्यांचं जतन करणं, त्यांचा मेंटेनन्स करण्याचं काम आम्ही करतो. त्यानंतर शासनाने या संदर्भात आंतरराष्ट्रीय दर्जाचं अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक करण्याचा प्रस्ताव पुढे आणला. त्यांनी ते निश्चित केलं आणि यासाठी मी सरकारचं आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा मातंग समाजाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. परंतु हे करत असताना आपण ज्या वेळेला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक बनवतो त्यावेळेला मातंग समाजाची मागणी अशी आहे की हे स्मारक बांधणीसाठी तुम्ही SRA सारखी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला जे डेव्हलपर म्हणून नियुक्त केले ते खऱ्या अर्थाने समाजाला मान्य नाही. ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक होते, त्या ठिकाणी MMRDA सारखी एक नामांकित संस्था काम करते, त्या ठिकाणी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून शशी प्रभू यांची कंपनी ते काम पाहते. मग त्या दर्जाचं काम या घाटकोपर चिराग नगरमध्ये व्हायला पाहिजे. SRAच्या कामाचा दर्जा आपल्या सर्वांना माहिती आहे. आजही SRAच्या बिल्डिंग ज्या पद्धतीने 2, 4, 5 वर्षात मोडकळीस येतात, म्हणजे अशा पद्धतीचं काम तिथे होता कामा नये अशी आमची मातंग समाजाची, राज्यातल्या तमाम मातंग समाजाची भावना आहे. हे स्मारक झालंच पाहिजे आणि या स्मारकासाठी आम्ही कुठलंही पक्षीय राजकारणामध्ये आणणार नाही. या स्मारकाला वाटेल ती मदत, वाटेल ते सहकार्य करण्याचं काम मातंग समाजाचे कार्यकर्ते, मातंग समाजाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सर्व करू.
आता 2 दिवस कालच SRA मध्ये आम्ही या स्मारकासंदर्भात बैठक घेतली. त्यावेळेला SRAचे सचिव आणि त्या संबंधातले सगळे अधिकारी, नवले आणि बाकी त्यांचे इतर सहकारी सगळे उपस्थित होते. त्यावेळेला आम्ही त्यांना विचारले की स्मारकाची रूपरेषा काय, स्मारक किती जागेत होणार आहे, स्मारक किती वेळात होणार आहे आणि स्मारक कशा पद्धतीचं राहणार आहे. आपल्या सर्वांना आश्चर्य वाटेल की या बैठकीमध्ये SRAचे अधिकारी सहज बोलले की आम्ही 2 एकरमध्ये स्मारक करतोय आणि स्मारक करत नाही तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी याच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था RTचं त्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र सुरू करतात. जर तुम्ही बार्टीला शिक्षणाचं माहेरघर असलेल्या विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये जागा देऊ शकता आणि मग RTचा ज्यावेळेला विषय होतो, मातंग समाजाचा विषय होतो, त्यावेळेला तुम्ही झोपडपट्टीत पाठवता. म्हणजे हा दुजाभाव, हा भेदभाव हा कशासाठी. त्यामुळे या ठिकाणी घाटकोपर चिरागनगर या ठिकाणी आम्हाला अण्णाभाऊ साठेंचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक आणि स्मारकच पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची आमची मागणी अशी आहे की अण्णाभाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक बांधण्यासाठी SRA जेवढी जागा ॲक्वायर करेल, मग ती 1 एकर असेल, 2 एकर असेल, आम्हाला जे समजते ते फेज 1 मध्ये त्यांनी 2 एकर जागा ॲक्वायर केली, फेज 2 मध्ये ते 2.5 एकर जागा ॲक्वायर करणार आणि फेज 3 मध्ये ते 12.5 एकर जागा करणार. म्हणजे आमचं ते संशोधन प्रशिक्षण संस्था आणि स्मारक यासाठी तुम्ही 2 एकर जागा जर निश्चित करणार असाल तर बाकी जागेमध्ये तुम्ही काय करणार आहात याच्याबद्दलचा अजून खुलासा कधी झाला नाही. पण आमची मागणी आहे की जेवढी जागा अण्णाभाऊ साठेंच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी अधिग्रहित केली जाईल, एक्वायर केली जाईल, त्या जागेमध्ये, त्या संपूर्ण जागेमध्ये अण्णाभाऊ साठे यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक आणि स्मारकच झालं पाहिजे. तिथे कोणत्याही पद्धतीचा कमर्शियल अँगल त्या ठिकाणी येता कामा नये. आम्ही सातत्याने SRAचे जे CEO आहेत त्यांना वेळोवेळी पत्र देतोय की या संबंधातली सविस्तर माहिती चर्चा करण्याकरता मातंग समाजाच्या शिष्टमंडळांना वेळ द्या. परंतु ते त्यांचा अहंकारी स्वभाव आणि त्यांचं मातंग समाज आणि माननीय मुख्यमंत्री सरकार यांच्यामध्ये संवाद न घडून देण्याची आडमुठी भूमिका, त्यामुळे त्यांनी वेळ दिला नाही. ते आस्थागत मातंग समाजाशी बोलायला तयार नाही. त्यामुळे SRAची ही भूमिका ही अतिशय वादामध्ये आहे, संशयास्पद आहे. आम्हाला बाकी कुठल्याही राजकारणात जायचं नाही, प्रशासनामध्ये कुठल्याही पद्धतीचा हस्तक्षेप करायचा नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे इंदू मिलमध्ये स्मारक होत आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं, त्या आणि त्याच धर्तीवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं घाटकोपर चिरागनगर इथलं स्मारक झालं पाहिजे. आणि त्या ठिकाणी MMRDA सारखी नामांकित संस्था आणि शशी प्रभूंसारख्या एक नामांकित कंपनीला त्या ठिकाणी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून नेमलं पाहिजे. अशा पद्धतीची आमची आग्रहाची मागणी आहे. शासनाने या स्मारकासाठी 305 कोटीची तरतूद केली आहे. हे SRA पैसे देणार आहे. आज मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय विभाग काम करते. मग या सामाजिक न्याय विभागाकडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी 300 कोटी नाही आहेत का? हजारो कोटीचं बजेट असलेला हा विभाग जर मातंग समाजाच्या अस्मितेसाठी, मातंग समाजाच्या आयडॉलसाठी, मातंग समाजाच्या देवताच्या स्मारकासाठी 300 कोटी देणार नसेल तर ही निश्चितपणे दुर्दैवाची बाब आहे. आणि एक इक्वल सोशल जस्टिस अशा पद्धतीची संकल्पना माननीय सुप्रीम कोर्टाच्या कॉन्स्टिट्यूशन बेंचनी समोर आणले. त्याचा तरी तुम्ही विचार करा. आणि घटनेने जो आम्हाला आधार दिलाय, घटनापीठाने आम्हाला जो समान संधीचं वाटप करण्याचा जजमेंट दिले, त्यानुसार आम्हाला त्या ठिकाणी समान इक्वल न्याय मिळाला पाहिजे. अशा पद्धतीची आमची आग्रहाची मागणी आहे. तुमची मागणी पूर्ण झाली तर पुढचं पाऊल काय असणार आहे? नाही, निश्चितपणाने जर याबद्दल म्हणजे SRA तर काही बोलायलाच तयार नाही. आम्ही येणाऱ्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावर या संदर्भामध्ये बैठक होते का या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. माननीय पवार साहेबांना देखील मातंग समाजाचं शिष्टमंडळ भेटलेलं आहे आणि माननीय पवार साहेबांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना या बैठकीच्या संदर्भात पत्र लिहिलेलं आहे. जर ही बैठक नजीकच्या काळामध्ये लागली तर आमच्या मातंग समाजाच्या व्यथा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाबद्दलचे आमची भावना, आमची अस्मिता, आमचं दैवत
या संदर्भातली जी सविस्तर स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका आम्ही त्या बैठकीत मांडू आणि जर याच्यामध्ये आम्हाला यश आलं तर निश्चितपणे राज्यातल्या मातंग समाजाला रस्त्यावर उतरावं लागेल. शेवटी अण्णाभाऊ साठे ही आपली अस्मिता आहे. आपल्या अस्मितेला जर कोणी अशा पद्धतीने हे करण्याचा डावलण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चितपणाने मातंग समाजाने एकत्रित होऊन याचा विचार करावा लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.